नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि जसं की पाहू शकता, आजच्या ब्लॉगची सुरुवात ही परत आपल्या बांधकामाच्या इथूनच झालेली आहे. खरं तर इकडंच खूप आता करमायला लागले, असं वाटते इथंच राहावं, कारण अजून काम पूर्ण व्हायचं आहे. पण त्याच्या आधीच असं वाटतं की इथं कारण मस्त वातावरण आहे. बघा ना तुम्ही बाहेर, हे बघा पावसाचं वातावरण झालं, मस्त सगळीकडे हिरवंगार शेत आहे. आणि अशा वातावरणात मी आता आहे आपल्या स्टुडिओमध्ये. मला देऊ का आता कुठपर्यंत काम झालं हे बघा. हा आपला असणारे स्टुडिओ, इकडं खिडकी ठेवली आणि हे सगळं एडिटिंगचा आपला सेटअप असणार आहे इथं. आणि हा पिलर याच्या मागं जे काय आहे ते आपलं एडिटिंग रूम स्टुडिओ. याच्या मागं याला फुल डिझाईन करायचं आहे मस्तपैकी. आणि आता फक्त राहिले थोडं एवढंच काम याचं, जे की हे बघा इकडे टॉयलेट आहे आणि एंट्रन्स इथून, आणि ह्याचं फक्त एवढं काम राहिलं आहे. बाकी सगळं काम झालं आहे आपलं. आणि हे बघा इकडे आपली बॅटरी किंवा स्टोरेज रूम म्हणू शकतो, ती रूम इकडं झाली तयार. आता फक्त याचं प्लास्टर व्हायचं वाट बघते, प्लास्टर होणे आणि बाकीच्या कामातून आपण वॉलपेपर, फोम शीट वगैरे, कार्पेट, टेबल, माईक हे सगळं इथं सेटअप लावायचं आहे. खरं तर सगळं आणून ठेवलं आहे, पण ते सगळं तिकडच्या घरी आहे, तिथून फक्त आता इकडं आणून लावायचं आहे. मग हे व्हायची वाट बघतो आहे. हे काय एकदा झालं की मग याच्यामधून बरोबर कट करून लाईट फिटिंग करून घ्यायची. पाईप वगैरे काढतात ना याच्यामध्ये, ते करून घ्यायचं. आणि मग त्यानंतर याच्यावरती प्लास्टर येणार, मग पुट्टी वगैरे, कलर वगैरे, आणि मग वॉलपेपर, असं हे सगळं करायचं आहे. आता फक्त एवढं बांधायची वाट बघतो आहे आणि पुढच्या एक गोष्टी करायची वाट बघतो आहे. आणि मी रोज सकाळी, माझं आता रुटीन कसं सांगू का, रोज सकाळी उठायचं आणि पहिलं इकडे यायचं. किती वाजता येतो माहिती आहे का, मी 6 ते 7 वाजता इथं असतो. मग दिवसभर इकडे फिरायचं, काय चाललं आहे काय नाही बघायचं, काय काम चालू आहे काय नाही, कुठपर्यंत आलं आहे काय, सगळे अपडेट घेत राहायचं आणि इथंच बसायचं दिवसभर. आणि मग डायरेक्ट संध्याकाळी जायचं. असं कधी कधी होतो उशीर, पण मी शक्यतो इथंच येतो. एवढं भारी वाटतं नाही राहायला. चल आता बाहेर काय चाललं आहे ना ते तुम्हाला दाखवतो. हे बघा इकडं फ्रेम आपण बाजा घेतल्यात, इकडं बाजा बनवायचं काम चाललं आहे, दाखवतो तुम्हाला. ही एक बाज आहे आणि बघा इकडं विणायचं काम चालू आहे. बाज 2 बाजा घेतल्यात, ही एक आणि इकडे एक. तर ह्या बाजाचं काम चालू झालं आहे, त्यासाठी गावावरून आलेत. आणि आता बघा काम चालू झालं इथं. आणि इकडं पप्पाचं आणि महेशचं काय चाललं आहे बघा. इकडे दोरीचा जो गोंधळ होतो ना, अडकते दोरी, ते काढायचं काम चाललं आहे यांचं. रस्त्यावर बसून निवांत. आता म्हणजे इथं कोण नाही आहे, त्याच्यामुळं अख्खं आपलं रोड बीड सगळं वापरायला मिळतं आहे. आणि आपलं बघा सचिन शेट्टी तिकडं काम करतात वरती. कसं दिसते बांधकाम बघा, खालचं 12 फुटाची हाईट आहे आणि तिथं विटा अख्खे बांधकाम वगैरे. हा स्टुडिओचं आहे आणि हे आपल्या स्टुडिओचं आहे. आणि इकडे जिना वगैरे आहे त्याचे ते बांधून घेतले. आणि वरचा स्लॅब झाला आहे आणि त्याचं बघा खोलतं ते, तेव्हा तिथं कॉन्ट्रॅक्टर वगैरे काम चालू आहे. त्याचे साईड आहेत ना, त्या साईड खोलून तिथं टाच्या वगैरे मारायचं काम चाललं होतं. ते आता हळूहळू साईड खोलतील, म्हणजे ते हवा खातं म्हणतात ना ते, त्याच्यामुळे स्लॅब स्ट्रॉंग होतो. तर ते काम चाललं आहे त्यांचं. साईड खोलतं ते, साईडचे जे बीम आहेत ना ते सगळं खोलतं ते. आणि बघा इकडं बाजाचं काम चाललं आहे गुरुद्वाऱ्याचं. ते असंच इथून दोरी हात धरली आहेत, म्हणजे याचा कुतडा होऊ नये म्हणून ते एक साईड बाय साईड काम चालू आहे बघा. तिथून निघला का नाही बघू कुतडा. निघला का नाही थोडा. ते मोठं बेंडोळ बसा ना त्याच्यातून काढलं सगळं त्यांनी परत. काढलं ते काय आता सगळं बघा, एक एक दोरा वडीत आहेत आता परत. ते 2 ते नाही एल्बो लावलेली साईडला, त्याच्यातून काढेपर्यंत तेवढं ताप आहे. परत नाही काय, परत ते बिंडोळ कोंडावं लागेल. चला हे बघा असं आहे त्यांचं कुठलं काढायचं काम चालू आहे. कुठली वडू, कुठली ही का, चला ही वडून आहे ना
स्ट्रेट केली म्हणजे गुतडा होत नाही, त्यामुळे हे वाढायचं आहे बघा. ओढून कुठपर्यंत गेली बघा. सगळी कामं संगत चालू आहेत. त्या बघा आपलं कॉन्ट्रॅक्टर बघा कशी कामं करतात बघा. बीमचं ते खोलण्यासाठी. वडू का हो निघतंय का हा. तिकडे स्लॅब खोलायचं काम चालू आहे, खाली बांधकाम चालू आहे, इकडं बाज बनवायचं काम चालू आहे. असं प्रगतीपथावर आपलं काम चालू आहे. असं बाकी आता बाज कशी विणतात नाही आपण पाहूयात पुढं पुढं हळूहळू. पहिले यांना रस्सीचं हे सोल करून देऊ आणि मग नंतर बाज कशी बनवतात ना ते पाहायला जाऊ. वडू का एवढं एकलंय कटकटीचं काम असते राव. हे रस्सी नीट करायची, नीट वाढायची, एवढंच एकलंय कटकटीचं काम असते. मग काय ते बघा ती दुसरी रस्सी तिथपर्यंत आलीत आणि पहिली अजून एक इथपर्यंत आलेली आहे. आणि बघा बांधकाम कसं दिसते बघा. आजूबाजूला सगळं हिरवं आणि इकडे एक काम चालू आहे आणि पास का इकडं काय गरज आली, तिकडं काय संपलं का हे मला काय बोलूनच दे ना, मध्येच त्यांचं काम सांगतात बघा. आता असं वातावरण सगळं हिरवं. अजून लोक नाही आली त्याच्यामुळे निवांत आहे. लोक आल्यानंतर हे सगळे घरं भरली ना मग परत होणार रामदास नगर सारखं चालू. तोपर्यंत तरी काय नाही, तोपर्यंत निवांत घ्या रस्त्याचा वापर करतो. हे बघा सगळं दाव बिव हातरले इथं, असा वापर चालू आहे रस्त्याचा आपला. असो चला जाऊयात वरच्या मजल्यावरती, त्यांचं कसं काम चाललं आहे ते पाहूयात. त्याच्यानंतर टेरेसवरतून एकदा वातावरण तुम्हाला दाखवतो. आणि हा अख्खा व्लॉग आहे ना अनकट असणार आहे सगळा, डायरेक्ट वन टाईम शूटमध्ये हा सगळा व्लॉग येणार आहे. त्याच्यामुळं तुम्हाला सगळे रॉ फुटेज वगैरे पाहावे लागतील. आणि हे बघा इकडं त्यांचं काम चाललं आहे. आणि बसले आपलं ही खडी होती आपली इथे सगळी संपली, पहिल्या ह्याच्यातच भागले. आणि इथं अजून क्रशर एवढी शिल्लक आहे, त्याच्यात अजून एक स्लॅब होऊ शकतो. ते बघा कसं गुंडाळतं आहे बघा. जमतंय का म्हणजे साधं नाही ती लय लाद आहे अजून, ते पार खाली आहे. पण ते पदर एकसारखे नाही आले कसं काय माहिती. पुढं मागं आलेत. चला आलो वरून जाऊन. चला हे बघा पप्पांचं इथलं काम झालं. पप्पा आले तिथं काय करतात बघा. अरे गुतुडा झाला काय परत इथं. हे मोठं दाव आहे त्याच्यामुळे तरी कमी गुतोडा होतोय. हा त्या ह्याच्यातून बघा याला रस्सी गुंडाळली होती पण ती ह्याच्यातून बसा ना म्हणून ते अख्खं काढावं लागलं आणि आता परत व्हायला लागले. नाही तू आणि तिथे माझ्याकडे दिलं त्यांनी केलं, पुढची दाव माझ्याकडे होते. चला इथं बाजाचं काम चाललंय. आपण जाऊ वर काय चाललंय बघायचा आवाज येतो ना. हे वरच्या चिन्याचे बांबू इथं लावलेले इथं आणि आता ते काढतात एक हा. शेटची सुट्टी झाली काय
वरती हा सगळे खोलणार आहेत का हे साईडचे? आता जेवढं होईल तेवढं हा का टाकायचं. कॉलमचं ना आता आज फोन करतो ना अजून एकदा दिलं की मग वरचं काम चालू होईल. हे साईडचं खोलत्यात जेणेकरून त्याला हवा लागायला. चला वरती जाऊया आणि वरतून बघूया कसं दिसतं. चलो खोलून टाचा मारून रेडी. आता इथं माझं कमी पण हे बघा हा टेरेस 1-2 दिवसापूर्वी झाला होता आणि आता सगळं त्याच्यावरती मटेरियल येऊन पडले कारण ह्याच्यावरती अजून एक स्लॅब आहे तो पूर्ण करायचा आहे. आणि तुम्हाला माझा आवाज येत नसेल कारण वारं खूप आहे त्याच्यामुळे आवाज येत असेल. असो बघा आजूबाजूचं वातावरण बघा तुम्ही कसं आहे. हा चाकण शिक्रापूर हायवे आणि त्याच्यामध्ये इकडं बहुळ आणि त्याच्यापुढं साबळेवाडी आणि इकडं शेलपिंपळगाव आहे. त्याच्यामध्ये आपलं हे घर वातावरण इकडं सगळी शेती आहे एकदम गावाकडं आल्यासारखं फील होतं इथं. आता घरं बघायची का पुढं पुढे हा मेन रोड आहे ना तिथून आलो ना तिथून कोपऱ्यावरती एक घर आहे इकडं एक घर आहे इथं एक घर आहे इकडं काम चालू आहे. इथं आपलं घर इकडं आपल्या कॉन्ट्रॅक्टरचं घर तिकडे एक घर इकडे एक घर आणि बघा इकडे एक मोजायची का सगळ्यात पांढरे 1 2 3 तिकडे 1 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि इकडे 14 घरं आहेत आत्ता प्लॉटिंगमध्ये आपल्या. त्याच्यामुळं हळूहळू कामं चालू आणखीन बरीच घरं आणि इकडं बघा शेतकरी पण आहेत बघा त्यांच्या गाया म्हशी गुरं सगळे चरायला आल्यात. कसं आहे चला आज फक्त माझं बनवायचे होत्या आता ते कधी तयार होते ना ते बघू घ्यात. आणि हा आपला अनकट ब्लॉग कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा. सगळ्या कामाचं अपडेट याच्यात आलं आहे आणि त्यानंतर वाज बनवतो हे देखील तुम्हाला कळालं आहे. वाज कशा बनवतो काय बनवतो हे तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल. तर हा ब्लॉग कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.